राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. तेव्हा भूते विषय करणे हे वेगळ आले काही न म्हणे. आघवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. जैसा चैला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना. मीची जाहुलो होतो ना निद्रावशी. आता ते सेना नव्हे हे मीच एक आघवे. ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. महाराज, राजविद्या राजगुह्य योग आहे. हा 9वा अध्याय आहे आणि या अध्यायामध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे विषय बघितलेत. आत्ता जो श्लोक आहे, ज्या श्लोकाचं विश्लेषण आपण करणार आहोत, या श्लोकाचं ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. हा तो श्लोक आहे. या श्लोकाचा जो अर्थ आहे, उत्तम अधिकारी भगवंताविषयीचं ज्ञान पूजा करून मला एकच परब्रह्म आहे अशा पद्धतीने उपासना करतात. कोणी सूर्य चंद्र इत्यादी भेदाने माझी उपासना करतात, तर तोच प्रत्यक्ष भगवंत सर्वतोमुख आहे, विश्वरूप आहे असे समजून त्या विश्वरूपाला अनेक प्रकारांनी उपासतात. अशा प्रकारचा हा भावार्थ, ज्ञानार्थ या श्लोकाचा आहे. या श्लोकाबद्दलचं माऊलींनी केलेलं विवेचन हे साधारण 239 ओवी ते साधारण 264 ओवी इथपर्यंत याचं विश्लेषण केलं आहे. त्यातला एक टप्पा गेल्या प्रवचनात आपण बघितला. ज्ञानयज्ञ तो एव रूपू जेथ आदिसंकल्पू हा योपू. 4 आदिसंकल्प आपण मागच्या प्रवचनात बघितले. पहिला संकल्प मी नाही, दुसरा संकल्प ईश्वर आहे, तिसरा संकल्प मी आणि ईश्वर एक आहे, आणि चौथा संकल्प मीच ईश्वर आहे. अशा पद्धतीने हा यज्ञ होतो आणि कशा पद्धतीने आपल्या देहामध्ये, हृदयामध्ये या यज्ञाचं स्थान निर्माण होऊन प्रत्यक्ष देह हा भगवंत स्वरूप होतो, याविषयीचं हे भाष्य माऊलींनी केलं आहे. आता मूळ श्लोकामध्ये आणि ज्ञानेश्वरीच्या या श्रुती आणि विचारांच्या शब्दार्थ आणि भावार्थामध्ये कसा फरक आहे हा तुम्हाला मी सांगतो. श्लोक सांगतो की भगवंताविषयीचं ज्ञान हाच यज्ञ, तो पूजा, त्याला परब्रह्म मानून त्या ज्ञानाने उपासना करणारे, कोणी सूर्यचंद्र अशा पद्धतीत भेद निर्माण करून उपासना, किंवा कोणी विश्वरूप आहे अशा पद्धतीत उपासना करणारे वेगवेगळ्या प्रकारांनी उपासना करतात. हा विषय श्लोकाचा, गीतार्थाचा, भावार्थाचा आहे. माऊलींनी याचं पृथक्करण करताना, विवेचन करताना, विश्लेषण करताना या ज्या ओव्या वापरल्या आहेत याच्यामध्ये ज्ञानयज्ञाचा एक वेगळा टप्पा सांगितला आहे. मी दरवेळेला तुम्हाला का सांगतो की ज्ञानेश्वरी ही वेगळी आहे. ज्ञानेश्वरी आणि गीता या दोन्ही समांतर रेषा आहेत. गीता वेगळी आणि ज्ञानेश्वरी संपूर्णपणे वेगळी. गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही गोष्टी या आपापसात समरूप असल्या तरी समांतर रेषेनुसार चालतात, कधी एकमेकाला छेदत नाहीत. याची विचार करण्याची धारा वेगळी आणि त्या विचारांची विचार करण्याची धारा वेगळी. एकमेकामध्ये गुंफलत तर तुम्हाला काही अर्थबोध होणार नाही. ज्ञानेश्वरीची विचारधारा ज्ञानयज्ञाचं स्पष्टीकरण देते, जे मूळ गीतेमध्ये नाही. त्याच्यानंतर अर्जुनाच्या मानसिकतेत होणारा बदल याचा विचार ज्ञानयज्ञ झाल्यानंतर होतो.
त्या ओवीचा संदर्भ आता इथे येईल. श्रुती एक विचार असेल तर त्या विचारांना सर्वतोपरी विचार करताना गीतेमध्ये 4 दिशा आणि 4 उपदिशा, 8 दिशा यानुसार विचार केलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 4 दिशा, 4 उपदिशा, 2 अर्ध्व आणि अध म्हणजे जमिनीखालची, ऊर्ध्व आणि अध, वरची आणि खालची म्हणजे आकाशाच्या दिशेने एक दिशा आणि जमिनी पाताळाच्या दिशेने एक दिशा. त्यानंतर या सगळ्या दिशेंमध्ये असलेल्या प्रत्येकी वेगवेगळ्या अशा पुन्हा 8 वरच्या आणि 8 खालच्या अशा वेगळ्या 16 दिशा, ज्याचा उल्लेख तुम्हाला शास्त्रात, पुराणात किंवा अनेक धर्मग्रंथ चालल्यानंतर सुद्धा तुम्हाला कुठेही सापडणार नाही. प्रचंड विचार केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की आपण विचार करत होतो तो या गीतेच्या स्वरूपात गोल चकतीचा आहे. तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर तुम्हाला चटकन समजेल. गोल चकतीचा विचार आहे गीतेमध्ये, सपाट गोल चकतीचा विचार आहे आणि ज्ञानेश्वरी गोल चेंडूच्या आकाराची आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. त्याप्रमाणे त्या ज्या उपदिशा आहेत त्या दिशांची एक नावं आहेत, पण एक तुमच्या लक्षात राहण्यासाठी म्हणून ज्या वरच्या दिशा आहेत त्या दिशांच्या उपदिशा म्हणून, जशा नैऋत्य असेल, ईशान्य असेल, वायव्य असेल, आग्नेय असेल, याच्यातली मधली दिशा म्हणून नैऋत्य अक्र म्हणजे वरची, नैऋत्य अक्र वरची आणि नैऋत्य नक्र म्हणजे खालची, अशा पद्धतीचं विवेचन करण्याची पद्धत आहे. पूर्व अक्र आणि पूर्व नक्र म्हणजे खालची, अशा पद्धती या 2 दिशांच्या मधली दिशा, अशा जर पद्धतीत जर विचार मांडला गेला तर तो चेंडूच्या आकारासारखा 3 डायमेन्शनल होतो. म्हणून मी दरवेळेला सांगतो की मूळ गीता ही सपाट आहे, प्लेन आहे आणि ज्ञानेश्वरी ही 3 डायमेन्शनल आपल्या समोर तो विचार उभा करते. आता हा झाला तुमच्या आणि माझा संवादाचा विषय. 2 वेगवेगळ्या धारेंचे विचार. आपला विचार आहे ज्ञानेश्वरीचा, मूळ गीतेच्या असलेल्या श्लोकाच्या संदर्भात आलेल्या या ओव्या, म्हणून याच्याकडे तुम्ही बघा. पण तोच अर्थ घेऊन या अर्थाच्या निगडीत म्हणून एक खाली भाष्य आहे असा जर विचार केला तर तुम्हाला तर्कसंगत ते सापडणार नाही. कारण ज्ञानेश्वरीमध्ये एक विचार या 8 आणि 10 दिशा आणि या 16 उपदेशा म्हणजे 36 दिशांनी विचार केलेला आहे. माफ करा, या 10 दिशा आणि या 16 वेगळ्या अजून दिशा, या 26 दिशांनी हा विचार केलेला आहे. या विचारांच्या श्रुती ज्या सपाट प्लेन पटलावरती 4 असतील तर ज्ञानेश्वरीमध्ये त्या श्रुती विचारांच्या 26 होतात. म्हणजे तुम्ही 26 प्रकारे एका गोष्टीचा विचार करताय. विचार एकच आहे पण त्याचा विचार तुम्ही 26 प्रकारे करताय. मी काय म्हणतोय तुमच्यात तसं पटकन सहजासहजी ध्यानात येणार नाही. थोडं बुद्धीवरती ताण पडतो हे विचार करताना. कारण मूळ मुद्दा याच्यामध्ये असा आहे की तुम्हाला जे आत्मसात करायचं आहे त्याच्या तळाला जाण्यासाठी म्हणून, त्याच्या शेवटच्या टोकाला जाऊन विचार करण्यासाठी म्हणून जो वरचा थर आहे तो भेदावा लागतो. तो भेदताना मनावरती, बुद्धीवरती प्रचंड ताण येत असतो. त्याची सवय असली पाहिजे. एखादा अवयव जर तुम्ही सातत्याने वापरलात तर रक्तप्रवाह त्या दिशेने जातो, ज्यामुळे तो अवयव धष्टपुष्ट होतो. परंतु सातत्याने आपण शारीरिक मेहनतीने जर
आपल्या त्याच अवयवांकडे रक्तपुरवठा होत असेल आणि मेंदूला व्यायाम विचार करण्याचा नसेल तर तुम्हाला त्या गोष्टींचा विचार करताना मानसिक ताण तणाव निश्चित जाणवेल. त्या खोलीला तुम्ही जाऊ शकत नाही. तुमची बुद्धी तो विचार करणं सोडून देईल, थकून जाईल. साहजिकता आहे, कुठल्याही अवयवाचं तसंच आहे. आता मी तुम्हाला का सांगतोय, याच्या मागचा उद्देश काय? कारण याच्या पुढचा जो विषय तो प्रचंड गहन आहे. काय करण्यासाठी म्हणून हा विचार इथे मांडला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, याचा थांगच लागत नाही. नक्की हा कशा संदर्भात आहे, कोणत्या गोष्टीच्या संदर्भित म्हणून माऊलींनी हे मांडलं आहे, याचंच पहिले प्रयोजन समजत नाही. मी जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला समजेल अशा काही आपल्या रोजच्या दृष्टांताने हा विषय समजवण्याचा प्रयत्न करीन. परंतु त्याचा थांग लागण्यासाठी जे शब्द पाहिजेत, ज्या रचना पाहिजेत, जे शब्दप्रयोग पाहिजेत, ते अनुभवाशिवाय शून्य आहेत. त्या अनुभवाच्या पलीकडचे आहेत असं म्हणा. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय ते तुम्हाला शब्दरूपात सांगणं कठीण आहे. आता ही ओवी बघा. ही ओवी आहे 9व्या अध्यायातली 245वी. तेव्हा भूते विषय करणे, हे वेगळाले काही न म्हणे, आगवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. हे जे विषय आहेत, हे विषय म्हणजे कुठले विषय? आपण सर्व सजीव जे जे काही या सृष्टीत उपभोगतो त्याला विषय म्हणतात. चांगलं अन्न खाणं, चांगलं बघणं, चांगलं बोलणं, चांगलं ऐकणं, चांगल्या वस्तूंचा उपभोग घेणं, या सगळ्या गोष्टी विषयाच्या अधीन आहेत. तेव्हा भूते विषय करणे, हे वेगळाले काही न म्हणे, आघवे एकेची ऐसे जाणे. प्रत्यक्ष आत्मबुद्धी हे सगळे विषय जे उपभोगाचे आहेत, सजीव निर्जीव सकट चराचर हे एकच आहे, अशी ज्याची आत्मबुद्धी झाली आहे तो. जैसा चैला तो म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना, मीची जाहलो होतो ना निद्रावशे. मी ज्यावेळेला जागृत अवस्थेमध्ये आलो त्यावेळेला मी जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नामध्ये जी सेना होती किंवा जे सगळं काही चित्र मी बघितलं ते मीच झालो होतो. आता अनेक गोष्टी आपण आपल्या स्वप्नामध्ये जगतो. वास्तविक पाहता ते मनाच्या पटलावर उमटलेलं चित्र आहे. म्हणजे या उमटलेल्या चित्राच्या संदर्भात ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ती भूमिका आपण जगत असतो स्वप्नामध्ये. ज्या वेळेला ही भूमिका आपण जगतो त्यावेळेला आपल्याला आपल्या अस्तित्वाचं भान नसतं. ही वाक्य पुन्हा नीट रेकॉर्डिंग पुन्हा ऐका म्हणजे तुम्हाला समजतील. ज्या वेळेला आपण उठतो त्यावेळेला आपल्याला त्या स्वप्नातल्या गोष्टींचा विचार येतो की ते आपण जगलो, त्यावेळेला जे आपण होतो ते खरे, की आत्ता आपण आहोत ते खरे. कारण निद्रावशामध्ये म्हणजे निद्रेमध्ये असताना, शरीर संपूर्ण बंद अवस्थेमध्ये असताना, स्वप्नात एखादी गोष्ट ज्यावेळेला तुम्ही उपभोगता, क्रिया करता, ज्या वेळेला तुम्ही वायुवेगाने एखाद्या ठिकाणी इकडून तिकडे जाता, कोणाशी बोलता, ते प्रत्यक्ष घडत असतं. त्या भूमिकेत तुम्ही असता त्यावेळेला तेच सत्य असतं. तुम्हाला देहाचं कोणतंही भान नसतं. तुम्हाला संवेदनाच नसते देहाची. मी काय म्हणतोय तुम्हाला समजेल. मग निद्रावशाच्या अवस्थेमध्ये, निद्रेमध्ये, स्वप्नामध्ये असताना जगलेलं आयुष्य ते जर सत्य मानायचं का देह जगतोय या सृष्टीमध्ये ते सत्य मानायचं. काय स्तुती आहे बघा. माऊलींनी
भगवंताच्या भजनाच्या बद्दलची मांडलेली ही श्रुती आहे. प्रथम सत्य मानायचं काय? यजन आणि यजमान या दोन यज्ञामध्ये असलेल्या गोष्टी यांनी निश्चित सत्य मानायचं ते काय, हा प्रश्न माऊलींनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. गहन विषय आहे, थोडा डोकेदुखीचाच आहे. कारण हा विषय कोणी घेत नाही, कोणी सांगणारही नाही, कोणी याच्याबद्दल बोलणारही नाही. कारण फार त्रासदायक विषय असतात हे कोणी घेत नाही. कशाला आपण या नादी लागायचं. बराच वेळ जातो, तासनतास दिवस जातात, थांग लागत नाही. माऊलींची ज्ञानेश्वरी होई एवढं सोपं नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मी काय म्हणतो, मी काय सांगतो, हा विचार या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्यता पावत नाही. अनेक गोष्टी विचार करण्यासारख्यात. मी तो पहिले ओवी घेऊ. या संदर्भ कशासाठी आहे ना हे मी तुम्हाला सांगतो. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक आगवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया, मग तो जीवए भाषसरे, आ ब्रह्म पद्मा परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे. अथवा अनादि हे अनेक, जे आनासारिखे एका एक, आणि नामरूपादिक तेही विषम, म्हणून विश्वभिन्न परीन भेदे तयांचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन परी एकची देहीचे. हा सगळा टप्पा आहे ना, हा सगळा टप्पा फार छान आहे. प्रत्यक्ष या सृष्टीमध्ये असलेल्या निर्मित केलेल्या ब्रह्मदेवापासून ते शेवटच्या त्या माशीपर्यंत, चिलटापर्यंत, हे सगळं जे काही आहे ते एकच आहे असे तो मानतो. इथे तो हा शब्द मी कायम वापरते, लक्षात घ्या. कारण तो ही भूमिका इथे माऊलींनी मांडली आहे. ज्याच्या हृदयामध्ये हा ज्ञानाग्नी त्या अज्ञानाला संपवतो, त्याच्याबद्दलचं हे सगळं विशेष विवेचन माऊलींनी मांडलं आहे. मग तू जीव हे भाषसरे, आ ब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाद्वारे एकत्र येणे. तो जीव आहे, तो अमुक एक वेगळा जीव आहे, तो अमुक एक माणूस आहे, तो अमुक एक व्यक्ती आहे, ते अमुक एक चराचर, या सगळ्यांमधला असलेला मूळ भेद जो त्या यज्ञामध्ये पशुमधून बांधले असताना बळी दिलाय, तो भेदच संपलेला आहे. त्या माणसाचा भेद संपलेला आहे. मग तो जीव हे भाष्यसरे, मग तो जीव आहे अशा पद्धतीचं भाष्य संपून गेलं. जे आहे ते फक्त परमात्मा, प्रत्यक्ष भगवंत, आ ब्रह्म, प्रत्यक्ष ब्रह्म, प्रत्यक्ष परमात्म बोधे, परमात्म्यानेच भरलेलं आहे. परमात्म्याचाच बोध त्या प्रत्येक जीवामध्ये त्याला होतो, ज्याचा यज्ञ सफल झाला आहे. नीट घ्या, समजून घ्या. हळूहळू सगळे टप्पे तुम्हाला सांगतो. ऐसे भजती ज्ञानाद्वारे एकत्वे येणे. अशा पद्धतीने जे भजन यजन करतात त्यांचं सगळं ज्ञान अद्वारे, या सगळ्या गोष्टींचे टप्पे आहेत ना, थोडे किचकट आतमध्ये खोलात जातात. हे कसं काय ज्ञान आहे, हे कशासाठी नेमकं वापरलं जातं, काय घडतं, याचा संदर्भ नेमका आहे कशाशी. हा यज्ञ झाला, हे वेगवेगळ्या पद्धतीने मनामध्ये असलेली विचित्र सेना तो झाला होता, वगैरे 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 सगळ्या ज्या गोष्टी माऊलींनी मांडल्यात, श्रुती मांडलेत, विचार मांडलेत,
आणि हे सगळं सोडून तो जीव नावाचा जो संकल्पना मनामध्ये आहे त्याचं भाष्य संपलेलं आहे. तो सगळ्यांना आता एकच समजतोय, एकच स्वरूपामध्ये बघतोय. प्रत्यक्ष समोर दिसणारा प्रत्येक जे जे भेटती भूत ते मानेती भगवंत. प्रत्यक्ष जो भेटेल तो भगवंत झालेला आहे. गुरुवी भक्तीप्रमाणे त्याला विनम्रपणे नमस्कार करायचा, इथपर्यंत सगळं येऊन थांबलेलं आहे. काय नक्की याच्यातनं अर्थबोध घ्यायचा आहे? महाराज, मी एक आपल्या स्वतःच्यावरनं उदाहरणावरून तुम्हाला सांगतो. अनेक लोक आपल्याला फोन करतात, काही लोक आपल्याला अनेक गोष्टी विचारतात, सांगतात, अनेक गोष्टींवरती आपल्याला काही सल्ले देतात, काही टीकाही करतात. खरं तर आपल्याला दुसऱ्याची टीका, स्तुती, कौतुक स्वीकारण्याची आज्ञाच नाही. स्वकीर्ती कानी नायकावी माऊलींची ओवी, ती ऐकण्याची आपल्याला तो अधिकारच नाही. जगी अवज्ञाची करावी. माऊली काय म्हणतात? कौतुक तर ऐकायचं नाहीच, परंतु जगी अवज्ञाची करावी, म्हणजे जगाने आपली निंदा केली पाहिजे अशा पद्धतीचं आपलं उत्तम वागणं पाहिजे. आपली निंदा केली म्हणजे वाईट वागायचं नाही, काहीतरी चुकीचा अर्थ जोडू नका. जगी अवज्ञाची करावी. ऐसी चाड, तिथे चाड बहुत, मनाला त्याची आवड निर्माण झाली पाहिजे की दुसरा माझी निंदा करतोय म्हणजे मी निश्चित कोणीतरी मोठा आहे, मोठा झालेलो आहे, मला ते समजतंय. भिकाऱ्यावर कोणी टीका निंदा करत नाही किंवा त्याच्यावर लेखही कोण लिहित नाही. त्याचं कौतुकही होत नाही, त्याच्यावर टीकाही होत नाही, निंदाही होत नाही. त्याला कोण मुद्दामून येणारा जाणारा समजा वेडा रस्त्याने फिरत असेल, तो जर एखादा गटारात दगडं मारत असेल तर त्याला जाऊन कोणी मुद्दामून त्याच्या नादी लागत नाही, त्याला शिव्या देत नाही, त्याची टीका निंदा कोणी करत नाही. कोणावर होते? माऊलींचं म्हणणंच ते आहे. निंदा होते याचा अर्थ जगी अवज्ञाची या तुमची निंदा केली पाहिजे जगाने, इतक्या टोकाचं ब्रह्मज्ञान तुम्ही आत्मसात केलं पाहिजे, जगापुढे ते मांडलं पाहिजे. अनेक लोक आपल्याला सल्ले देतात, आपल्याला काय आपल्यावरती भाष्यही करतात, परंतु या ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये त्यांचं भाष्य, त्यांची निंदा, आपल्याबद्दलचा असलेला मत्सर, माऊली म्हणतात तो मत्सरही तुम्ही अंगीकारला पाहिजे. आम्ही जे सांगणारे आहोत ना, त्यांनी त्यांचा मत्सर, त्यांची निंदा, त्यांचा आकस हा अंगीकारला पाहिजे. कधी? जर ते ज्ञानी म्हणून ज्ञानेश्वरीचा जर अभ्यास करून जर तुम्हाला जर काही बोलत असतील, जर तुमच्यावरती टीका होत असेल, तुम्ही चुकीचे आहात असं म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असतील, तुम्ही सांगताय ते अयोग्य आहे म्हणून जर ज्ञानेश्वरी, तर ती टीका, तो आकस, तो सुद्धा आम्हाला मान्य आहे. आम्ही स्वतःहून ते मान्य करतो का, तर तुम्ही त्या कारणाने का होईना ज्ञानेश्वरीच्या विश्वात याल. आमच्यावर टीका करणं, आमच्याबद्दलचा मत्सर, आमच्याबद्दलचा आकस जर तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये घेऊन येत असेल तर तो सुद्धा आम्हाला मान्य आहे. इतक्या टोकाची विनम्रता माऊली या ओवीतून शिकवतात. ही समजून घेणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. या प्रवचनातून मी प्रत्येकाला, समोरच्या प्रत्येकाला सांगतो, अरे खरंच आम्ही सर्वतोपरी परिपूर्ण नाहीच. आम्ही जी ज्ञानेश्वरी सांगतोय ती निश्चित परिपूर्ण नाहीच. कारण एका ओवीचा मी केलेला विचार आणि एका ओवीचा तुम्ही केलेला विचार, दोन्ही ओव्या जर सारख्या असतील तरी विचार मात्र वेगवेगळे असू शकतात. 100 जणांनी एकाच ओवीवर जर विचार केला तर तो 100 प्रकारचा असू शकतो. याला ज्ञानेश्वरी म्हणतात महाराज. आणि तो तसा असलाच पाहिजे, नाहीतर त्याला काही अर्थ नाही. आणि वेगवेगळ्या विचारांची माणसं ज्ञानेश्वरीत यावी यासाठी तुम्ही केलेली टीका, तुम्ही केलेला मत्सर हा आम्हाला शिरसावंद्य आहे. कारण त्यासाठी का होईना तुम्ही ज्ञानेश्वरीत आहे. हा फार गरज आहे हो. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्यांची, ज्ञानेश्वरीचं चिंतन करणाऱ्यांची ओवी समजावून
समाजापुढे सादर करणाऱ्यांची खूप गरज आहे. ज्याला समजतं त्यांनी खरंच ती सादर करावी हो, खरंच सादर करावी, आमच्यापेक्षा उत्तम सादर करावी. आम्ही खरंच त्याचं कौतुक करू. फार ज्ञानेश्वरीच्या विश्वात येणारी माणसं खूप दुर्मिळ झाली आहेत आणि अशा पद्धतीने का होईना जर ती येत असतील तर त्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराज, हा विषय आहे ना, हा विषय या संदर्भात आहे. किती तुम्हाला नम्र व्हायचं आहे. हा यज्ञ तुमच्या मनात झाल्यानंतर, भेद नावाचा पशु मेल्यानंतर मनातले सगळे भाव त्या यज्ञात टाकल्यानंतर, यज्ञ कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर, यजन आणि यजमान शिल्लक राहिल्यानंतर समोर असलेली प्रत्येक गोष्ट सजीव असू दे निर्जीव असू दे परब्रह्म म्हणूनच बघायची, ही दृष्टी माऊलींनी वाववीमध्ये सांगितली. हा अजून अर्धाच टप्पा आहे. गीतार्थामध्ये भगवंताला विश्वरूप समजून भगवंताला नमन करणं, भजन करणं हा भाव आहे. आणि या भावाच्या ज्ञानयज्ञाच्या अनेक श्रुती सांगून एक एक टप्पा माऊलींनी या ओव्यांमध्ये उलगडला आहे. अहो, विचार करण्यासारखं खूप काही आहे याच्यात, पण हे मी तुम्हाला रोजच्या जीवनातल्या उदाहरणांसहित सांगतोय म्हणून तुमच्या जवळपास ते जातं आहे. त्याचा जर मूळ विचार जर तुम्ही मांडायचा जर ठरवलं आणि त्याचा जो प्रयत्न करून तुम्ही जर चिंतन केलं तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एकमेकाचा संवाद साधण्यासाठी म्हणून सुद्धा ते अशक्य आहे. तुम्हाला समजते पण तुम्ही मला सांगू शकणार नाही, मला समजते पण मी तुम्हाला सांगू शकणार नाही. इतकं हे गहन आहे. 9वा अध्याय अत्यंत अप्रतिम सर्वोच्च दर्जा या 9व्या अध्यायाला चिंतनामध्ये. सोपा अध्याय नाही हा, हे रहस्य आहे. राजविद्या हा राजा आहे, या विद्येचा राजा, राजगुह्य याच्यासारखं रहस्य कशात नाही. आणि हे रहस्य समजून घ्यायचं, कोड्याची उकल समजून घ्यायची सोपं नाही. माऊलींची भाषा ज्या पद्धतीमध्ये इथे मांडली आहे ना माऊलींनी, ती फिरत 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 जाते. मूळ मुद्द्याच्या वर तुम्हाला येऊन अशा ठिकाणी सोडते की ज्या ठिकाणी तुम्ही विचारांची श्रुती घेतलीत त्याच ठिकाणी तुम्ही पुन्हा येऊन उभे राहता. बघा, प्रत्यक्षपणे एखादी व्यक्ती आपलं मत मांडताना, नीट विचार करा मी काय सांगतो या गोष्टीचा, आपल्यामध्ये हा ज्ञानयज्ञ झाला आणि आपण समोरच्या सगळ्या गोष्टीला परमात्मा परब्रह्म मानतो आहे. परंतु असं असून सुद्धा तुमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या समोरच्या व्यक्तीचा आणि गोष्टींचा अकस यज्ञ पूर्ण होऊ देत नाही. मानताय तुम्ही सगळं चराचर आहे, सजीव सगळे भगवंत आहेत, चराचर हे भगवंत आहे, परमात्माच व्यापलेला आहे, परंतु त्या गोष्टीचा अकस तुम्हाला यज्ञ पूर्ण होऊ देत नाही. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजेल. त्या अकस आणि मत्सरावर नियंत्रण मिळवणं फार क्रमप्राप्त आहे महाराज. हे कसं, कुठल्या टप्प्यामध्ये जातं, कसा विचार होतो याचा, या सगळ्यांचा विचार आपण पुढच्या प्रवचनात करणार आहोत. महाराज, तुर्तास थांबतो, पुढच्या प्रवचनात नक्की भेटू. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.